गाईज, वेलकम टू शाईन विथ अस. शाईन विथ असमध्ये मी मनीषा तुमचं स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे मॅटर्निटी फोटोशूटबद्दलचा. तर प्री वेडिंगचे फोटोशूट होतात, मॅटर्निटी होतात, बेबी शॉवर होतात, बेबी फोटोशूट होतात. आमच्या लग्नाच्या वेळेस तसं काही नव्हतं 10 वर्षापूर्वी. तर ती आमची एक हौस राहिली होती. तर ती हौस पूर्ण करण्यासाठी आम्ही मॅटर्निटी फोटोशूटचा घाट घातला होता आणि ज्याच्यामध्ये प्री वेडिंगची पण आम्हाला कसर भरून काढायची होती. तर आम्ही मॅटर्निटी फोटोशूट डिसाईड केलं होतं. जेव्हा आम्ही डिसाईड केलं की आम्हाला हे करायचं आहे, तेव्हाच मी 3 थीम ठरवल्या होत्या की पिंक, ब्लॅक आणि व्हाईट. पिंक तर म्हणजे आम्ही कन्फर्मच होतो, मी आणि श्लोक, की आम्हाला गर्लच होणार आहे. तर पिंक तर मॅन्डेटरीच होती आणि ब्लॅक व्हाईट क्लोथ्स अवेलेबल होते तिघांकडे पण, म्हणून ब्लॅक आणि व्हाईट ठरवलं होतं. आणि या तिन्ही थीम्स आम्ही घरीच करणार होतो. इंडोर फोटोशूट करायचं होतं, पण एक तरी आउटडोअर फोटोशूट असावं असं फोटोग्राफरने सांगितल्यामुळे आम्ही एक आउटडोअर केलं आणि 2 इंडोर करायचं असं आमचं ठरलं होतं. फोटोग्राफर पण आम्ही मयूरला सांगितलं होतं, कारण की मयूर कट्टा गँगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितलं असेल. त्याच्याशी एक म्हणजे फ्रेंडली बॉन्ड आहे, तर कम्फर्टनेस यावं म्हणून त्याला सांगितलं होतं. आणि त्याचं म्हणजे त्याच्यामुळे फोटोशूट करताना मला खूप म्हणजे कम्फर्टेबल वाटलं आणि छान फोटोज झाले आमचे. आणि लोकेशन पण त्याने सांगितलं होतं की हिरानंदानी गार्डन मध्ये जाऊया. तर हिरानंदानी गार्डन आमच्या घरापासून जवळच आहे, म्हणून आम्ही ते सिलेक्ट केलं होतं. आणि तिथे फक्त बेबी शूट आणि हे मॅटर्निटी शूटच अलाउड आहे. प्री वेडिंग वगैरे तिथे अलाउड नाही आहे. तर ज्याही लोकेशनला जाल तिथे ते अलाउ आहे की नाही आहे त्याचं पण एकदा चौकशी करा. ते जवळ असलं पाहिजे, म्हणजे जास्त प्रवासामध्येच जमायला होणार नाही. शिवाय वेळ कधीची आहे ती पण इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही सकाळी लवकर गेलो होतो. सकाळी उठून आम्ही 7 वाजताच निघालो होतो घरातून, कारण की मुंबईत कधीही गरमच होत असतं. तर आम्ही जरा थोडं थंड वाटावं, वातावरण फ्रेश असावं, आपला मूड फ्रेश असावा म्हणून आम्ही सकाळी गेलो होतो. आणि 7 वाजता जाऊन आम्ही केलं, तरी पण 9 वाजता खूप गरम होत होतं. 9-10 पर्यंत आमचं तिकडचं संपलं होतं. तर वेळ पण खूप इम्पॉर्टंट आहे, की वातावरण छान असेल, आपल्याला फ्रेश वाटेल अशा वेळेत जा. त्याच्यानंतर काय कपडे करायचे ते आधीपासूनच डिसाईड करा. जसं मी म्हटलं की आमचं पिंकचं एक थीम होती, पण पिंकमध्ये माझ्याकडे गाऊन नव्हता. त्याच्यासाठी आम्ही बरंच फिरलो. आम्ही घाटकोपरला एका ठिकाणी एका दुकानात रेंटने कपडे मिळतात, तिथे पण आम्ही गेलो होतो. तिकडे मी ट्रायसुद्धा केलं होतं, पण ते म्हणजे मला अजिबातच आवडलं नाही. एक तर ते कलर्स डल होते, किंवा मग ते एवढे हेवी होते की म्हणजे 2 महिने घातल्यावरती असं वाटत होतं की कधी म्हणजे ते कपडे काढतोय आपण असं. त्याच्यामुळे ते मला आवडलंच नव्हतं. तर पिंकचं आमचं सर्चिंग चालू होतं. नंतर मला आठवलं की हाऊस क्वीनच्या व्हिडिओमध्ये वहिनींनी तो सिंड्रेलावाला गाऊन घातलेला तो मला आठवला. आणि तो आठवल्यानंतर तो माझ्या डोक्यातच बसला. म्हटलं वहिनींना एकदा विचारूया की आहे का गाऊन सध्या तुमच्याकडे, कारण की त्या गावी वगैरे जात असतात, तर मे बी त्यांनी तिथे नेलं असेल असं मला वाटलं, म्हणून म्हटलं विचारूया. तर वहिनी बोलल्या आहेत म्हणून. पण तरी मला हाही डाऊट होता की त्या एवढा स्लिम ट्रिम आहेत आणि मी 7 मंथ प्रेग्नेंट, तर मग तो मला होईल की नाही. तर मी म्हटलं की द्या बघू, ॲटलिस्ट ट्राय करून होतो का. मग केला ट्राय आणि मला झाला. एवढं मला छान वाटलं, माझा एकदम कॉन्फिडन्सच डबल झाला की एवढं स्लिम ट्रिम म्हणजे वहिनींचा गाऊन मला होतं, म्हणजे 7 मंथमध्ये पण मी फिट आहे. तर हे गार्डन आहे जिथे आम्ही आलो लोकेशनसाठी. सकाळी आम्ही 7 वाजताच पोहोचलो इकडे. तर 7 वाजता अजिबात गर्दी नव्हती. तर हेही बघा की अशा वेळेस तुम्ही जाल तिथे की गर्दी नसेल. काही गार्डन वगैरे असतात जिथे जेव्हा गार्डन बंद असायचा वेळ असतो तेव्हा ते काही पैसे आपल्याला चार्ज करतात आणि त्या टाईममध्ये ते आपल्याला अलाव करतात की आपण फोटोशूट वगैरे काही करू शकू. तर तसं काही करता येत असेल तर तेही आपण करू शकतो. मेकअप मी खूप एकदम लाईट मेकअप केलेला, कारण की गाऊनवरती वगैरे असा डार्क मेकअप जास्त चांगला नाही वाटत. साडीवरती वगैरे चांगला वाटतो, पण गाऊनवरती लाईट मेकअप चांगला वाटतो, म्हणून मी अगदी लाईट मेकअप केला होता. त्याच्यासाठी सकाळी 6 वाजता मी सोनूला घरी बोलवलं होतं आणि ती पण अगदी वेळेवरती आली होती. आणि बाकी हेअरस्टाईल वगैरे पण मी अगदी सिम्पल ठेवली होती. फोटोशूटला जाताना मी श्लोक तर होता सोबत, पण सिमरनला पण आम्ही घेतली होती. त्यांची मदतच झाली आम्हाला. श्लोक तर इकडून तिकडे धावतच होता, सगळं देणं हे वगैरे. म्हणजे त्याला फोटोमध्ये कमी इंटरेस्ट होता, या बाकी सगळ्या कामांमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्याचा दात पडला होता, तर त्याने फोटो काढताना म्हणजे सगळ्या जे आमचे तिघांचे फोटो त्या सगळ्या फोटोची त्याने वाट लावली. त्याने अजिबात स्माईल दिलेली नाही आहे, कारण त्याला ते दात पडल्यामुळे एवढं ऑकवर्ड वाटत होतं की त्याला आम्ही जबरदस्ती सांगत होतो अरे स्माईल दे स्माईल दे, तेव्हा कुठे तो जाऊन स्माईल देत होता. तर एकंदरीत आमचे दोघांचे फोटो जे होते ते खूप छान आले. तर या गाऊनमुळे पण माझं फोटोशूट खूप इझी झालं, कारण की
जसं बघताय तुम्ही की गार्डनमध्ये काय एका जागी बसून आपल्याला फोटोशूट करायचं नसतं, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडसाठी इकडे तिकडे फिरावं लागतं. तर ते फिरताना वगैरे पण एवढं म्हणजे कम्फर्टेबल वाटत होतं. मला वाटलं होतं की मला लेंथला मे बी तो जास्त होईल. थँक्यू हाऊस क्वीन गाऊन्ससाठी, थँक्यू दीपाली मेकअपसाठी आणि थँक्यू मयूर एवढ्या छान मेमरीज आम्हाला दिल्याबद्दल. आणि अजून एक सांगायचं की या म्हणजे असं फोटोशूटसाठी वगैरे जेव्हा बाहेर जाल तर तेव्हा प्रॉपर खाऊन पिऊन आणि खाण्यापिण्याचं सामान घेऊन जा, कारण ऑलरेडी या पिरियडमध्ये आपल्याला जास्त भूक लागत असते. आम्ही ब्रेकफास्ट केला होता पण तो एवढा ऑइली होता की मला तसंही वॉमिटिंगचा त्रास होताच आधीपासून, पण मला मध्येच इथे वॉमिटिंगसारखं अर्धं फोटोशूट झालं आणि मला असं वॉमिटिंगसारखं वगैरे वाटायला लागलं आणि खूपच माझा चेहरा पडला. मग मयूर म्हणाला की जाऊ दे आपण थोडा वेळ रेस्ट करूया, तू जर बरं वाटत असेल तरच आपण कंटिन्यू करू, नाही तर म्हणजे चेहऱ्यावरती पण ते दिसतं ना की आपल्याला एक बरं नाही वाटत आहे वगैरे असं. मग थोडा वेळ आम्ही थांबलो, अर्धा तास रेस्ट केलं. त्याच्यानंतर मग थोडं फ्रेश झाल्यानंतर आम्ही परत कंटिन्यू केलं. आमचा फोटोशूट झाला व्यवस्थित. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर दुसरा ब्लॅकवरती एक आमचं जी थीम होती त्याच्यावरती केला आणि व्हाईटचं एक बाकी होतं, पण ते करायची एनर्जीच राहिली नव्हती. नंतर असं ठरलं की 2 दिवसांनी करायचं परत बाहेर जाऊन. तेही आमचं कॅन्सल झालं कारण ऑलमोस्ट सगळे पोजेस आणि प्रॉप्स यूज करून झाले होते. तर हे होतं आमचं फोटोशूट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओ बघत राहा. घेऊन येतोय नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय.